ठाणे शहरातल्या वृक्ष संवर्धनासाठी पालिका आयुक्तांनी एका विशेष समितीची घोषणा केली आहे। या समितीत महापालिका पदाधिकाऱ्यांसोबतच वृक्ष मित्रांचाही समावेश असणार आहे। वृक्षतोडीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीकडे जे प्रस्ताव प्राप्त होतात ते प्रस्ताव आधी या विशेष समितीसमोर सादर करण्यात येतील, त्यानंतरच ते वृक्ष प्राधिकरण समितीसमोर सादर केले जातील। तसंच यापुढे कुठल्याही विकासकाला विकास प्रस्तावांतर्गत बाधित होणारी झाडं तोडण्याची परवानगी दिली जाणार नाही। त्याऐवजी ती झाडं पुनर्रूपित करण्याची परवानगी विकासकांना दिली जाईल। तर पूर्वीच्या एका झाडामागे 5 झाडं लावण्याच्या नियमाऐवजी आता एका झाडामागे 15 झाडं लावणं बंधनकारक करण्यात आलंय। पूर्वी एक झाड तोडलं तर 5 झाडं लावण्याची जी काही अट होती वृक्ष प्राधिकरण समितीची, त्याऐवजी आता एका झाडाच्या बदल्यात 15 झाडे लावण्याची अट ह्या आता नवीन ह्याच्याप्रमाणे आपण बंधनकारक केलेली आहे। पालिका आयुक्तांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचं ठाणेकरांनी स्वागत केलंय। चांगला निर्णय घेतलाय आयुक्तांनी, म्हणजे झाडं वाचली तर कसं पाऊस पडेल, निसर्ग एकदम चांगला राहील, त्यामुळे झाडं लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत। त्यांनी आयुक्तांनी घेतलेला निर्णय एकदम मस्त आहे, एकदम म्हणजे ठाणेकर म्हणून मला बरं वाटतं। आयुक्तांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे। वृक्ष वाचले नाही तर आपण पर्यावरण खूप धोक्यात येईल। तर आणि बांधकाम व्यावसायिकांना जे झाडे तोडण्याची परवानगी नाही दिली आहे ती आयुक्तांची योग्यच आहे। आम्ही ठाणेकर म्हणून या निर्णयाचं सहर्ष स्वागत करत आहे। यावर्षी जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी यासाठी ठाणे महापालिका नागरिकांकडून सूचना मागवणार आहे। तसंच नागरिकांच्या इमारतीच्या आवारात आणि सोसायट्यांमध्ये वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी महापालिकेतर्फे वृक्ष लागवड केली जाणार आहे। ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।